महाराष्ट्राच्या विकासातील एक महत्त्वाचं पाऊल हुंदाई कंपनीनं त्यांच्या उत्पादनाची नवी शाखा पुण्यातील तळेगावमध्ये स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचे नवीन युनिटचे लवकरच उद्घाटन होणार आहे. काही दिवसांपूर्वी हुंदाई कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष इयू सुन चुंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यावेळी भविष्यातील वाटचाल आणि नियोजन याविषयी चर्चा झाली. त्यानंतर कंपनी पुण्यात आपले युनिट स्थापित करण्यात असल्याचं सांगण्यात आलं. या आगामी प्लांटकडे हुंदाई मोटार इंडिया लिमिटेड साठी मोठी गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रात वैविध्यपूर्ण आणि वेगाने विकसित होत असलेल्या बाजारपेठेत आपलं अस्तित्व वाढवण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेतील हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे महाराष्ट्राची $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था साध्य करण्यात देखील योगदान मिळेल. चला तर या विषयावर आणखी माहिती जाणून घेऊयात. या मुद्द्याचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आपण लक्षात घेऊयात. हुंदाई मोटर्स इंडिया लिमिटेड भारतातील उत्पादनाची दुसरी उत्पादन शाखा तळेगावमध्ये सुरू करत आहे. या युनिटमुळे कंपनीचा वैशिष्ट्यपूर्ण विकास होणार आहे. चेन्नईमध्ये आधीपासूनच 2 प्लांट चालवले जातात, ज्या अंतर्गत विविध विभागांमध्ये 13 मॉडेल्सचे उत्पादन केले जाते. हुंदाईने डिसेंबर 2023 पर्यंत भारतात अंदाजे 29,741 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून कोरियाच्या बाहेर दुसऱ्या क्रमांकाचा पुरवठादारांच्या साखळीतील प्रमुख केंद्र म्हणून भारत काम करत आहे. शिवाय हुंदाई ही 2005च्या आर्थिक वर्षापासून 2024च्या आर्थिक वर्षातील पहिल्या 11 महिन्यांपर्यंत प्रवासी वाहनांची भारतातील सर्वोच्च निर्यातदार कंपनी आहे. कंपनीच्या वार्षिक महसुलात निर्यातीचा वाटा 23% आहे. वेर्ना, क्रेटा, अल्काझार, ग्रँड आय10 आणि व्हेन्यू यासारखी मॉडेल्स निर्यातीतील प्रमुख वाहनांपैकी काही उदाहरणे आहेत. तळेगावातील प्रकल्पाविषयी या वर्षाच्या सुरुवातीला हुंदाईने डिसेंबर 2020 मध्ये कामकाज बंद झालेला जनरल मोटर्सचा महाराष्ट्रातील तळेगाव प्लांट विकत घेतला. हुंदाई आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात जानेवारी 2024 मध्ये उद्योगमंत्री उदय सामंत आणि उन सू किम यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला होता. दावोस इथं एका समारंभात हुंदाई मोटार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. हुंदाई आता 2 लाख गाड्यांचे वार्षिक उत्पादन क्षमतेचे उद्दिष्ट ठेवून स्मार्ट उत्पादन प्रणालीसह प्लांट अपग्रेड करत आहे. पुढील वर्षाच्या उत्तरार्धात पुण्यातील प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर चेन्नई आणि पुणे या दोन्ही प्लांटचा फायदा घेत हुंदाई मोटार इंडियाची एकत्रित वार्षिक उत्पादन क्षमता 1 दशलक्ष युनिट्सची असेल. संबंधित इतर घडामोडींमध्ये हुंदाई समूहाचे कार्यकारी अध्यक्ष इयू सुन चुंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी देशाच्या नवीन औद्योगिक धोरणांवर आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरणावर भर देत भारतासोबत सहकार्य करण्याची कंपनीची वचनबद्धता व्यक्त केली. चुंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आगामी पुणे प्लांटला भेट देण्याचे निमंत्रण दिले, ज्यामुळे या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प मोदींच्या विकसित भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांशी सुसंगत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टात योगदान दिलं जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तळेगाव इथं हुंदाई मोटार इंडियाच्या नवीन प्लांटची स्थापना राज्याच्या अर्थव्यवस्थेला लक्षणीयरित्या चालना देणारी ठरेल. स्मार्ट उत्पादन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक आणि वार्षिक 2 लाख युनिट्सच्या उत्पादन क्षमतेसह ही सुविधा हजारो नवीन रोजगार निर्माण करेल. या व्यतिरिक्त हुंदाईच्या विस्तारामुळे भारतातील वाहन क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी म्हणून महाराष्ट्राचे स्थान मजबूत होते. पुढील गुंतवणूक आकर्षित होते आणि दीर्घकालीन आर्थिक विकासाला चालना मिळते.